जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे नारदाचे गृहचर्या दर्शन. अध्याय आहे आपला आजचा. गोष्ट आहे 69वी. जे आपण 69 गोष्टी ऐकल्या आहेत, ही आता 69वी आपण गोष्ट ऐकणार आहेत. तर या गोष्टीचं नाव काय? नारदाचे गृहचर्या दर्शन. बघा, भौमासूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या नरकासुराला ठार मारल्यानंतर 16 सहस्र नारींसोबत द्वारकेमध्ये भगवंतानी एवढ्या राजकन्यांना तेवढे राजमहाल बांधून दिले. आणि मग एकदा अशीच नारदांच्या मनात उत्सुकता झाली, जागृत झाली, की एवढ्या पत्न्यांसोबत कृष्ण कसा राहत असेल, कसा वागत असेल, कसा दिसत असेल. म्हणून त्यांच्या मनात ही कल्पना आली आणि म्हणून ते मग आले द्वारकेला. आणि त्यांनी बघितलं की बघूया, आपण एवढ्या स्त्रियांना सांभाळणं काही सोपी गोष्ट आहे? आपल्याला एक पत्नी सांभाळल्या जाणार नाही, आणि अशा 16 सहस्र नारी. म्हणून मग भगवंत नारद ऋषी तिथे आले आणि त्यांनी, महर्षी नारदांनी अशा महालापैकी एका महालात प्रवेश केला. तेथील खांब पोवळ्याने बनविलेले होते. खूप सुंदर सजावट केलेली होती. सर्व महालांची वेगवेगळी सजावट. आणि भगवंत सगळ्या महालात हजर. आपण मागेच बघितलं की भगवंत कसा नटला होता. तर 16 सहस्र नारीसोबत प्रत्येक ठिकाणी तो दिसत होता. कुठे कोणी त्याची पत्नी त्याला पंख्याने हवा घालते, कोणी खाऊ घालते, कोणी पाय धुते, कोणी आंघोळ घालते, कोणी कुठे तो मुलाला सांभाळतोय, कुठे लहान मुलांसोबत खेळतोय. असे प्रत्येक ठिकाणी त्याचं वेगवेगळं रूप त्याला नारदाला दिसलं. आणि रुक्मिणी देवीच्या महालातून निघाल्यावर नारदांना भगवंताची अंतरंग शक्ती, योग माया ही कशी कार्यरत हे पाहण्याची इच्छा झाली. आणि म्हणून प्रत्येक महालात त्यांनी प्रवेश केला. आणि मग प्रत्येक ठिकाणी प्रिय ऋषीवर आपले जेव्हा इथे आगमन होते, तेव्हा आपण आत्मपूर्ण आहात, आम्ही तर गृहस्थाश्रमी आहोत आणि नेहमीच गरजवंत असतो. तर प्रत्येक ठिकाणी नारदांना भगवंताच्या लीला चांगल्या प्रकारे माहीत असल्याने अधिक चर्चा न करताच त्यांनी केवळ शांत राहून भगवंताच्या कृत्याचे आश्चर्य करीत राजवाडा सोडला. नंतर ते दुसऱ्या महालात गेले. त्यावेळी तेथे भगवान श्रीकृष्ण एक प्रेमळ पिता म्हणून आपल्या लहान बालकांना थोपटीत असल्याचे त्यांना दिसले. तेथून ते दुसऱ्या महालात आले आणि पाहिलं तर तिथे स्नानाची तयारी चालली होती त्यांची. म्हणजे प्रत्येक ठिकाणी 16 सहस्र नारी सोबत भगवान श्रीकृष्ण काही ना काही ते करत होते. कुठे गप्पा गोष्टी करत होते, कुठे खेळत होते मुलांसोबत, कुठे काय करत होते. एका ठिकाणी ध्यानधारणा करीत असलेले दिसले. तर कुठे श्रीकृष्णाने यज्ञ पुरा केला होता, ब्राह्मणांना भोजन घालण्यात मग्न होते. दुसऱ्या ठिकाणी ते शांत रीतीने गायत्री मंत्राचा जप करीत होते. तर कुठे ढाल तलवार घेऊन युद्धाचा सराव करीत होते. कुठे भ्रमण करीत असल्याचे दिसले. दुसरीकडे आपल्या मंचावर पडून विश्रांती घेत असल्याचे आढळले. काही ठिकाणी आसनावर विराजमान झालेले दिसले. महालातून ते उद्धवासारख्या मंत्र्याबरोबर आणि इतरांबरोबर कारभाराविषयी महत्वाच्या गोष्टीबाबत सल्लामसलत करताना त्यांना दिसले. म्हणजे असे वेगवेगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण आपल्या आर्थिक विकासाविषयीच्या कार्यात व्यस्त असल्याचे आढळले. तर ध्यानमग्न करीत, कुठे काय करीत, अशा अखिल प्राणी मात्राचे परमात्मा असलेल्या, परंतु आपल्या अंतरंगात शक्तीची कार्य प्रदर्शित करण्यासाठी एखाद्या सामान्य मानवाची भूमिका करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची ही सर्व कृत्ये महात्मा नारदांनी पाहिले. ते मनातल्या मनात हसत होते. आता ते भगवान श्रीकृष्णांना संबोधून म्हणू लागले, हे योगेश्वरा, हे प्रभू, हे महानुभावाचे ध्यान, आपली योग्य शक्ती निश्चितच अचिंत्य आहे. भगवान ब्रह्म आणि भगवान शिव यासारख्या योग्यांनाही तिचा अंत लागणे शक्य नाही. परंतु आपल्या कृपेनेच मी नेहमी आपल्या चरणविंदाच्या प्रेममय दिव्य सेवेत विनम्र असल्या कारणाने हे प्रभू, आपण कृपापूर्वक आपल्या अंतरंग शक्तीच्या कार्याचे मला दर्शन दिलेत. प्रिय भगवंता, आपण सर्वांकडून पूजनीय आहेत. तसेच
देवता आणि 14 भुवनाचे लोकपाळ आपले दिव्य यश पूर्णपणे जाणून आहेत. आता मला कृपा करून असा आशीर्वाद द्या की त्यामुळे आपल्या दिव्य लीलांचे यशोगान करीत संपूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करता येईल. आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने नारदांना पुढील प्रमाणे उत्तर दिले. प्रिय नारद, हे देवर्षी, मी परम उपदेशक तसेच सर्व धर्मतत्वाचा परम अनुयायी आहे. परम अमंगल करता आहे. म्हणून आपण कशा प्रकारे वागावे हे सर्व जगाला दाखवून देण्यासाठी मी स्वतः अशा धर्मतत्वाचे पालन करीत असतो. प्रिय पुत्र, तू या माझ्या अंतरंग शक्तीच्या प्रदर्शनाने गोंधळून जाऊ नयेस अशी माझी इच्छा आहे. जरी कोणी भौतिक अस्तित्वाच्या या बंधनात असेल तर भगवंतांनी काय सांगितलं त्याला की अशा प्रकारे एकच भगवान श्रीकृष्ण आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने अनेक रूपे धारण करून 16,000 राण्यांच्या महालातून निवास करीत गृहकर्तव्य पार पाडित असल्याचे नारदांनी पाहिले. आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाने ते सर्व वेगवेगळ्या राण्यांच्या महालात उपस्थित असलेले दिसले. भगवान श्रीकृष्णाचे सामर्थ्य अमर्याद आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या अंतरंग शक्तीचे पुन्हा पुन्हा प्रदर्शन झाल्यामुळे नारदांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नव्हती. भगवान श्रीकृष्ण आपल्या व्यक्तिगत उदाहरणावरून असे वागत होते की जणू काही ते धार्मिकता, आर्थिक विकास, इंद्रिय तृप्ती आणि मुक्ती, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सुसंस्कृत जीवन तत्वावर फारच आसक्त होते. आणि भगवान श्रीकृष्णाचे या द्वारकेतील कृत्याविषयी कथन करीत असताना कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या अंतरंग शक्तीने या भौतिक विश्वात अवतीर्ण होतात. तर असे भगवंत परीक्षित महाराजांना स्पष्ट करून सांगितले की संख्येने 16,000हून अधिक असलेल्या द्वारकेतील राण्यांनी आपल्या हास्याद्वारा आणि सेवेद्वारा आपले श्री सुलभ आकर्षक सौंदर्य भगवंताच्या दिव्य सेवेत समर्पित केले होते. आणि भगवंतही त्याच्याबरोबर गृहस्थ जीवनाचा आनंद उपभोगणाऱ्या अगदी एखाद्या आदर्श पतीप्रमाणे वागण्यात प्रसन्न होते. आपण निश्चितपणे समजून घ्यायला हवे की अशा लीलांचे प्रदर्शन संपूर्ण विश्वसृष्टीच्या उत्पत्तीचे, स्थितीचे आणि प्रलयाचे मूळ कारण असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाविषयी कोणालाही करणे शक्य नाही. जो कोणी भगवंताच्या द्वारकेतील या लीलांचे लक्षपूर्वक श्रवण करतो किंवा कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या प्रचारकाचे अनुमोदन करतो त्याला मुक्तीचा मार्ग पादाक्रांत करणे आणि भगवंताच्या चरणधुली सुधेचे पान करणे खात्रीचे हे सोपे जाईल. आणि अशा रीतीने तो भगवंताच्या शाश्वत प्रेममय सेवेत रणमान होईल. अशी ही भगवंताची लीला आपण बघतोच आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत कसा नटलेला आहे आणि ही भगवंताचं रासलीला आपण बघतोय. आणि नारद सुद्धा आश्चर्यचकित झाले की एकच व्यक्ती पण सगळ्या ठिकाणी कशी नटलेली आहे. अशा या कृष्णाच्या आपण लीला बघणार आहोत पुढच्या गोष्टी. जय